आचार्य को शत शत कर प्रणाम। उपाध्याय सर्व साधु करते स्वपर कल्याण। जिन धर्म जिनागम जिन मंदिर पवित्र धाम। वीतराग की प्रतिमा को कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम। जय बोलो अनंतानंत पंचपरमेष्ठी भगवान की जय। चरित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागरजी मुनी महाराज की जय। संत शिरोमणी आचार्य गुरुवर्स्ती विद्यासागरजी मुनी महाराज की जय। आणि आपण सर्वांना सादर सविनय जय जिनेंद्र, जय जिनेंद्र। बालसंस्कार प्रश्नमंच आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व कला स्पर्धेमध्ये माझा आजचा विषय आहे जगा आणि जगू द्या। मी सौ ललिता प्रशांत चौगुले वसगडेहून बोलते। 2546 वर्षापूर्वी भगवान महावीरांनी समस्त जीवांसाठी, पृथ्वीवरील समस्त जीवांसाठी जगा आणि जगू द्या हा संदेश दिला। जगा आणि जगू द्या, आपण तर स्वच्छंदपणे जगतो, पण इतरांना जगू देतो का याचा आपण विचार करत नाही। प्रत्येक क्षणाला आपण सुखाची इच्छा करतो, पण आपल्याकडून आचरणात मात्र सर्व जीवांची विराधनाच होत असते। आणि या जीवांची विराधना होऊ नये, आपल्याकडून अहिंसेचं पालन व्हावं यासाठी आपल्या जैनामध्ये जैन आचार सांगितले, जैन कुलाचार सांगितले। जैन कुलाचारामध्ये पाणी गाळून पिणे, अभक्ष्य भक्षण त्याग करणे, रात्री भोजन त्याग करणे यासारखे तत्व सांगितले आहे। आणि या प्रत्येक तत्वामध्ये कोणत्याही जीवाची विराधना होऊ नये हा प्रामाणिक भाव आहे। आपण जसे खातो तसेच आपले भाव निर्माण होतात। जैसे खावे अन्न वैसे होवे मन, जैसे प्यावे पाणी वैसे होवे वाणी। म्हणूनच शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार सांगितलेला आहे। आपण कोणत्या तरी जीवाची विराधना केली, आपल्या एका जीवा इंद्रियासाठी जीवाची हिंसा करणं हे आपल्या तत्वामध्ये बसत नाही। म्हणून जगा आणि सर्व जीवांना स्वच्छंदपणे जगू द्या असा हा संदेश आहे। जियो और जीने दो, लिव अँड लेट लिव। आज आपल्या पूर्वाचारांनी सुद्धा कसं सांगितलं आहे की सर्व जीवाबरोबर प्राणी मैत्रीभाव ठेवा। सत्वेषु मैत्री गुणेषु प्रमोदम, क्लिष्टेषु जीवेषु कृपाप्रत्वम, माध्यस्थ भावम विपरीत वृत्तो, सदा ममात्मा विरुधाती देव। सर्व जीवावरती प्राणी मैत्रीभाव ठेवला तर हिंसेचा प्रश्नच येत नाही। आणि सर्व जीवावर मैत्रीभाव ठेवा, क्लिष्ट जीवावर दयाभाव ठेवा आणि विपरीत वृत्तीच्या माणसावरती जीवावरती आपला माध्यस्थ भाव ठेवा असं आपलं भावना द्वात्रिंशतकामध्ये अमितगती आचार्यांनी सांगितले आहे। प्रत्येक जैन तत्वामध्ये, जैन आगमामध्ये, जैन पूर्वाचार्यांनी सुद्धा सर्व जीवावर समता भाव ठेवा, सर्व जीवावर करुणा भाव ठेवा असंच सांगितलं आहे। शांतीसागर महाराजांनी सुद्धा धर्मस्य मूळ दया असे सांगितले, कारण दया हेच धर्माचं मूळ आहे। आणि प्रत्येक जीवाबद्दल आपल्या मनामध्ये अनुकंपा असली पाहिजे, दया असली पाहिजे, म्हणजे कोणी कोणाचं वैरत्व असण्याचं कुणाबरोबरही काही प्रश्नच येत नाही। मैत्री भाव जगत में मेरा, सब जीवों से नित्य रहे, दीन दुखी जीवों पर मेरे, उरसे करुणा स्तोत्र बहे। मेरी भावनामध्ये सुद्धा पंडित जुगल किशोरजींनी हेच सांगितलं आहे। आणि जैन तत्व असं आहे की जगण्याची कला शिकवतो। इतर धर्मातील संशोधक रेनॉल्ड रॉबर्ट शा आणि गणितज्ञ पायथागोरस यांना हे सुद्धा जैन धर्माचे चाहते होते, कारण जैनिझम इज द आर्ट ऑफ लिव्हिंग, म्हणजे जैन दर्शनी जीवन जगण्याची कला शिकवते। आणि फक्त इथं सर्व प्राणीमात्रांच्या करुणा बुद्धीचा विचार केला आहे, सर्व प्राणीमात्रांचा विचार केलेला आहे। म्हणून ते म्हणतात की देवा, जर मला परत मनुष्य जन्म मिळणार असेल तर माझा जन्म जैन धर्मातच होऊ दे। आणि आपण जैन असून जैन कुलात जन्मून जैन कुलाचाराचं पालन करतो का? आपण नुसते नावाने जैन नाही बोलून चालणार, तर आचरणाने सुद्धा जैन व्हायला पाहिजे। आणि प्रत्येक जीवाप्रती आपल्यामध्ये अनुकंपा आणि दया असली पाहिजे। हे तत्व सांगितलेलं आहे। हे तत्व सांगितलेलं आहेत पूर्वाचार्यांनी सुद्धा आणि महावीर भगवानांनी सुद्धा। आदिनाथ भगवानांनी तर आपली जीविका चालवण्यासाठी 6 कर्मे सांगितली, आणि त्या 6 अशी मशी कृषी विद्या वाणिज्य आणि शिल्प, आणि ह्या 6 कर्मातून आपल्याकडून जी हिंसा घडेल त्याचं परिमार्जन करण्यासाठी
6 आवश्यक सांगितले. देवपूजा, गुरुपस्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान ही 6 क्रिया सांगितल्या. म्हणून आपला जैन धर्म म्हणजे श्रेष्ठ आहे. जैन धर्म म्हणजे प्रश्न नाही, उत्तर आहे, हिंसा नाही, क्षमा आहे, धमकी नाही, धमक आहे, शंका नाही, विश्वास आहे. आणि जैन ही एक जैन ही एक जात नाही तर पत आहे. म्हणून सर्व प्राणी मात्रांसाठी जैन धर्म शरण जाणे योग्य आहे. कारण फक्त आणि फक्त जैन धर्मामध्येच, जैन तत्वामध्येच, जैनागमामध्येच सर्व प्राणी मात्रांचा अगदी सूक्ष्मतेने विचार केलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा गौतम बुद्ध आणि महावीर हे समकालीन होते. डॉक्टर आंबेडकरांनी जैन धर्म स्वीकारायचं ठरवलं आणि स्वीकारण्या अगोदर त्यांनी जैन धर्माचा अभ्यास सुरू केला. त्यांना यावेळेला लक्षात आलं की जैन धर्मामध्ये अहिंसेची एवढी व्यापकता आहे की ते आपल्याकडून आचरणात आणणं पेलवणार नाही. म्हणून त्यांनी तो स्वीकारला नाही. तर जैनांनाच नाही तर सर्व समाजांना, सर्व प्राणीमात्रांना जैनाचं महत्त्व कळालेलं आहे. तर आपण आपलं जैन धर्माचं पालन करूया आणि भगवंतांच्या समोशरणामध्ये सर्व जसे प्राणी परस्पर वैर विसरून असतात तसंच आपण पण जाऊया. सर्पणी मूषक वैरी असता एकत्र जल हे प्रसिद्धी, अगाध महिमा जन धर्माचा मुक्त करीत या संसारी, जगा आणि जगू द्या हे तत्व साऱ्या हिंसेचे, चला सुजन हो आज पाहूया समूह शरण या जिनांचे. जय बोलो महावीर भगवान की जय, अहिंसा परमो धर्म की जय. आणि शेवटी एवढेच म्हणते की आमच्यासारख्या गृहिणींना बालसंस्कार मंच यांनी ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.